बरं झालं आपला ताप नाही घरात. नुसती कटकट असते हो आजी त्यांची. आज काय तर लवकर गेली म्हणून पगार कट, उद्या काय उशिरा आली म्हणून पगार कट. कटकट येऊ नुसती. तुम्ही सांभाळून घेता ना म्हणून ठीक आहे, आणि वरचा पगार बिगार देता ना म्हणून चालते. नाही तर पगार कमी शिक्षा जास्त देते तुमची डॉली. जरा सुद्धा लाज वाटत नाही ना तुला? एक काम तर धड करतच नाहीस. आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट दिस. मी नाही आजी. ही आजी काय? अगं हीच मला म्हणाली तू ताप गेला का कॉलेजला, तू वैताग गेला का कॉलेजला, तर मी येते. सॉरी सॉरी. सॉरी बिरी काही नाही. याची शिक्षा तुला मिळणारच आहे, त्याशिवाय तू सुधारणार नाहीयेस. आई तू हिला शिक्षा देणार. अहो आजी तुम्ही सुद्धा. आजी मी उद्या नेल पेंट लावेन ना तुमच्या हाताला. नेल पेंट? आई आता तू नेल पेंट पण लावायला लागलीस? हे बघ मला पुस्तक सापडलंय, शिक्षा आणि त्याचा इतिहास. शिक्षा नंबर 1, खोटं बोलणाऱ्या गुन्हेगारांच्या तोंडाला काळं फासून त्यांची गाढवावरून वरात काढायची. शिक्षा नंबर 2, चोरी किंवा देशद्रोह केल्यास गुन्हेगाराच्या कानात तापत्या शिसाचा रस ओतायचा. शिक्षा नंबर 3, खून किंवा अपहरण यासाठी गुन्हेगाराला टकमक टोकावरून खाली दरीत लोटून द्यायचं. आणि शिक्षा नंबर 4, डीन जर वर्गात मुलांसमोर चुकली तर हो आय सी. डीन जर चुकली तर कुठली शिक्षा? म्हणजे हे सगळं ह्याच्यासाठी चाललंय. शिक्षा क्रमांक 1, शिक्षा क्रमांक 2. बट आय एम सॉरी, ह्याची गरजच लागणार नाही. अँड आय एम व्हेरी शुअर अबाउट दिस. कारण डीन कधी चुकणारच नाही. हा पण जर का स्टुडंट चुकले तर कुठली शिक्षा हे मात्र नक्की वाचून ठेव, कारण त्याची गरज नक्की लागणार. अँड आय एम व्हेरी शुअर अबाउट दिस. पिंकी, माझ्या नखांना रंग कोणता लावणार? ही बघ राधा, या वर्षीची डीनची शिकार. हे बघ, या राधाचं काय खरं नाही. हा भाई टीन से पंगा लिया है. चल 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 देखते. मी आलो. राधा राधा ऐक ना, एक सांगू? काय रे? अख्ख्या कॅम्पस मध्ये हीच चर्चा आहे की राधा हरणार आणि नेहमीप्रमाणे डीन मॅडम जिंकणार. ऐकलं मी पण, त्याचंच टेन्शन आलंय. माझ्याकडे एक आयडिया आहे. गुड मॉर्निंग सर. मी काय म्हणतो, तू क्लासमध्ये गेलीच नाहीस तर मग डीन मॅडम कोणाची परीक्षा घेणार? वा वा कबीर सर, काय आयडिया आहे तुमची. हो कबीर, मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण जिंकणं किंवा हरणं आपल्या हातात नसतं. हा पण शेवटपर्यंत प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो, आणि ते मी करणार. बाकी मला नाही माहिती. पण राधा. कबीर यार, मला वाटलं होतं तू मला मॉरल सपोर्ट करशील, पण इथे तर तूच मला मागे खेचतोय. राधा 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 राधा. कबीर बोल. राधा हे घे. हे काय? हे माझं लकी चार्म, तू ठेव. कबीर, तुला कधी कधी काय बोलावं ना हेच कळत नाही मला. म्हणजे एकीकडे मी एक्झामला बसू नये म्हणून मला कन्व्हिन्स करतोस,
आणि एकीकडे मी पास व्हावं म्हणून 3-3 प्रोफेसर्स पाठवतोस. कुठले प्रोफेसर्स? मी नाही कोणाला पाठवलं. म्हणजे नमस्कार, आम्ही तुमची उद्याच्या परीक्षेची तयारी करून घ्यायला आलोय. तुम्हाला पाठवलं कोणी? ते बाप हे मुलं ते आपलं अच्छा, कबीरने का? बरोबर. जर ते प्रोफेसर कबीरने पाठवले नव्हते तर म्हणजे ते प्रोफेसर बाबाने पाठवले होते. अरे आण ठेव ठेव ठेव, आपली पोरगी जिंकणार आहे. पेढे दे सगळ्यांना. हा, धरून धरून सगळ्यांना पेढे खायला घाल, कोणाला कमी पडले नाही पाहिजे. हा, दे दे दे, ठेव ठेव ठेव. अरे आण लवकर, ठेव, वाट बघते, आपली लेकच जिंकणार आहे. आण ठेव. हा, लवकर लवकर ठेव, लवकर लवकर ठेव. हा, ठेव. आण 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 आण. ये थांब. हा, हे बघ, हे स्पेशल पेढे, केशरी पेढे. हे पेढे फक्त त्या रागीट मॅडम आहे ना त्यांना द्यायचे. नाही म्हणलं तरी त्यांच्या तोंडात कोंबायचे, त्यांनाच द्यायचे. ठेव ठेव, चल चल लवकर, काढ गाडी, चल, निघ निघ, चल निघ लवकर. Very good morning. Please take your seats. Thank you, ma'am. I hope you're doing well this morning. Miss Radha, can you please come here on stage? फोन स्पीकरवर टाक. हा हा, स्पीकर. हा, प्लीज वेलकम राधा. सगळ्यात आधी मी परीक्षेचा फॉर्मॅट सांगते. जस्ट इन केस काही डाऊट असेल तुला तर तू विचारू शकतेस. मी राधाला 12th पोर्शन मधून कुठलेही 5 प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तिच्याकडे 30 सेकंद असतील. जे उत्तर तिने ह्या कागदावर लिहायचे आणि त्यानंतर तेच उत्तर सगळ्यांच्या समोर वाचून दाखवायचे. वेळ आहे 30 सेकंद. इज दॅट क्लिअर? गुड. 5 प्रश्नांपैकी कुठल्याही 3 प्रश्नांची किंवा 3 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं जर राधाने अचूक दिली तर राधा जिंकली. बट जस्ट इन केस असं नाही झालं तर राधाला शिक्षा होणार. तिने आज दिवसभर कॉलेजमध्ये हा बोर्ड घालून फिरायचा आहे. अरे हे काय लिहिलंय? फेल्युअर ऑफ द इयर. पण म्हणजे काय? म्हणजे या वर्षीची हारलेली विद्यार्थिनी. अच्छा, असं का? बघू. अरे हिला काय अक्कल आहे का? असं कोण लिहितं का? विचित्र. तू शॅल वी स्टार्ट राधा? नंतर असं नको म्हणूस मी तुला चान्स नाही दिला. Question number 1. The longest bone in the body is? शरीरातील सगळ्यात लांब हाड कोणतं? Your time starts now. कुठले प्रोफेसर्स? मी नाही कोणाला पाठवलं. बोल राधा, बोल. राधाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाहीये. Let's move to second question.
रेड अँड व्हाईट ब्लड सेल्स आर फॉर्म्ड इन. लाल आणि सफेद पेशी कुठे तयार होतात? Your time starts now. राधा कम ऑन. Third question. Calcium is the major component of. Calcium हा कशाचा प्रमुख घटक आहे? Your time starts now. राधा बोल, काहीतरी बोल. अगं बोल बोल राधा बोल, पटकन बोल. 5 प्रश्नांपैकी निदान 3 प्रश्नांची उत्तरं तरी राधाने अचूक देणं अपेक्षित होतं, तर राधा जिंकली असती. पण आता 3ही प्रश्नांची उत्तरं राधाला आलेलीच नाहीये. तेव्हा पुढचे 2 प्रश्न विचारण्याची गरजच नाही. सो राधा हरली आहे. यांचं तर विसर्जन करतोच आता. नको. अहो ऐका ऐका. आम्ही नीट शिकवले होती तिला. बस. आणि म्हणूनच डे 1 पासून मी हेच सांगतेय की माझे रूल्स जर का कोणी मोडले तर एखाद्या वेळेला देव माफ करेल, पण मी अजिबात माफ करणार नाही. हुशार असणं आणि आपण हुशार आहोत हे दाखवणं यात फरक आहे. तुम्ही सगळे जण इथे डॉक्टर्स व्हायला आला आहात, तेव्हा सिन्सिअर राहा. स्मार्ट व्हायची गरज नाहीये. तेव्हा तुमच्यातला ओव्हर स्मार्टनेस, ओव्हर कॉन्फिडन्स, ॲटिट्यूड, इगो हे सगळं माझ्या कॉलेजच्या गेटच्या बाहेर ठेवून मान खाली घालून यायचं. इज दॅट क्लिअर? इथून डॉक्टरहून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही आणि तुमचा अभ्यास एवढंच तुमचं जग असलं पाहिजे. अदरवाइज यू हॅव टू पेड फॉर धिस. आता मुख्य कार्यक्रम. राधाला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत होती, मग तिने सांगितली का नाहीत? अरे राधा जिंकली. राधा जिंकली.
आम्ही वाचलो. राधा राधा काँग्रेस दादा. थँक्स. राधा राधा थँक्स. राधा राधा आजपर्यंत आपल्याला अभिमान होता, पण आता आपल्याला गर्व आहे की ही आपली मुलगी आहे. डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक, दुश्मनच्या घरात घुसून फोडलास. शेवटी आपलं रक्त आहे. हक्कीने दिले की पिढी ना. हे पेढे माझ्या जिंकण्याचे आहेत की तुझ्या हरण्याचे? म्हणजे आज तुला वाटत होतं मी जिंकावं, पण मला वाटत होतं मी हरावं. असं का राधा? तू जे माझ्या मदतीसाठी प्रोफेसर्स पाठवलेस त्यांना तू कसं आणलं असशील हे मला माहित नाहीये. असं वाटलं का तुला? म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? मर्डर, स्मगलिंग, किडनॅपिंग हे सगळं तुझं काम नाहीये, तुझा स्वभाव आहे हा. आणि या स्वभावामुळे तू अख्खं जग जिंकलंस, इंटरनॅशनल डॉन झालास, पण या सगळ्यामध्ये तू स्वतःच्या मुलीला हरवून बसलास. आणि तुझा हा स्वभाव तू कधीच नाही बदलू शकत. त्यामुळे प्लीज माझ्या समोर येण्याचा परत प्रयत्न सुद्धा करू नकोस. राधा, अँड आय हेट यू. अरे देवा, कुठेस तू? अरे कॉलेजमध्ये सगळ्यांना पेढे वाटून झाले, आता पुढे काय करायचं? आता स्वभाव बदलायचा. डॉली 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 चल वॉकला. जी में हरी चलो मान जाओ ना. डॉली स्टॉप कॉलिंग मी डॉली. हो, पण हा कॅलरीज बर्न करण्याचा नवीन व्यायाम आहे की काय? ह जाऊ दे ग. हॅलो पिंकी, इमर्जन्सी आहे, लवकर ये, लवकर ये, इमर्जन्सी आहे. डॉली अगं चल ना, पिंकी करेल ग. चल वॉकला जाऊया. मला यायचंय तुझं. वॉक नको, म्हणजे काहीतरी भयंकर झालेलं दिसतंय. मोनिका, हे बघ मी काय ज्योतिषी नाहीये. तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार तुला काय झालंय ते? मला काहीही झालेलं नाहीये. आय एम परफेक्टली ऑल राइट. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. अली, मी तुझी आई आहे, बारसं जेवलीये मी तुझं. काहीतरी मोठं फ्रस्ट्रेशन असल्याशिवाय तू हे असलं काही करणार नाहीस. काय झालं सांगशील? कॉलेजमध्ये काय झालं हे तुला पण चांगलंच माहितीये, पण तरीही तुला माझ्या तोंडून ऐकण्यात इंटरेस्ट आहे. कॉलेजमध्ये सगळ्यांच्या समोर मी हरली. रिअली? कमिंग टू द पॉइंट, जी काही शिक्षा तुला मला द्यायची ती दे. नाही, कारण काय आहे, जोपर्यंत तू मला शिक्षा देत नाहीस ना तोपर्यंत तुझ्या जीवाला शांतता नाही मिळणार. कारण मॅटर ऑफ फॅक्ट इज की जेवढं प्रेम तू माझ्यावर करतेस त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रेम मी तुझ्यावर करते ना. माझी डॉली, शिक्षा दे. अगं शिक्षा मी देईनच. किती घाई आहे शिक्षा ऐकायची. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना
मुझे आता है. मोनिका, तुला या गोष्टीचा त्रास होत नाहीये की तू हरलीस. तुला त्रास या गोष्टीचा होतोय की ही सगळी घटना घडताना टार्झन म्हणजे देवा तिथं होता. देवा तिथे असला काय आणि नसला काय मला काही नाही फरक पडते. कोण कोण आहे कोण तो देवा? तुझ्या मनात आहे सगळं. देवा 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 देवा. स्लिम मॅन काय करत असेल ग देवा? सेलिब्रेट करत असेल. मी हरली आहे ना. परत देवा. जा ना तू वॉकला जा ना. वडापाव खायचा असेल ना तुला, जा. जाऊ दे, मलाच कॉलेजला जायला उशीर होतो, मीच जाते. देवा देवा.